चलता चलान दे। सगळं सगळं जळालं ओ एक एक भांडा जमून यो संसार ताटलं होतंय मी माझ्या काशीच्या संसाराचं पण सपन बघितलं होतंय मी या घरात माझं काशी गेलो शोभा गेला सगळा सगळा गेला काशी तुझं घर जाईल रे पोरा बघ काशी घाबरू बाय माझं घर चल बाय चल काशी ओ काशी आता काशी ओ बाजत तो पोरा काय करता तैसर अरे भाजशील ना झटके बसत तू का पोरा बाहेर ये काशी बाहेर ये आय बघ बघ आय काय झालं आपल्या घराचा बाहेर ये राजा बाहेर ये आय आपला घर सोडून कसो बाहेर येऊ पाय नाही निघत हा आय सगळं जळता आहे भांडी कुंडी जळतात कापडा जळतात आपल्या देवाऱ्यात पण आग लागली या मातीची चूल जळता सगळं जळता सगळ्याची राख होतली आहे आपला काय नाही रावला आहे काशी बाहेर ये अरे बाहेर ये पोरा बाहेर ये रे बाहेर ये काशी बाहेर बोलवा त्या का तुमचं ऐकत तो बोलवा त्या का बाहेर अहो बोलत किती नाही तुम्ही बोला ना थांबा मी कसं काय करतो काशी अरे बाहेर ये बाबा अगो ऐक माझा को भाई अरे बात चिल रे चटके बसत नाही आपलो काशी तसं चल बाजत त्या का बाहेर ये काशी पोरा चटके बसतील रे काशी माझं काशी ये काशी रे काशी माझं काशी माझं घर काशी रे काशी ये सर माझं घर काशी ओके बा अरे माझ्या काशी घबरू बाय घबरू माझं घर काशी खूप लागलेलं दिसतंय ना झोंबत असेल ना तुला सहन होत नाही ना त्यांना काही झालेलं तू बघून येतेस का काय झालंय ते हा माधवा जा होता ना तेचो त्रास दुसऱ्यांका होता त्यांका काय त्रास होणार नाही आणि समोरच्या त्रास होता ना तो त्यांका कळणार नाही ते खंबीर असत आणि मुख्य म्हणजे ते अन्ना नाही कसत त्यांचा अहंकार मोठो असा अरे जखमांवर उपचार सापडतील पण अहंकारावर नाही
घेतील ते स्वतःची काळजी. माई दत्ता भाऊ जळला जळला माई. अरे पांडू काय झाला? माझा भाऊ जळला. काय रे खुळ्या, काय झाला? काय जळला? अरे काय बोलतोस तू? माई जळला. आहे त्याच्याकडे काय लक्ष देतस? काहीतरी कोणी जाळ केलं नसत किंवा बडबडत. नाही जाळ नाही माई जाळ नाही. आग लागली बडको उडालो जळला सगळा. भीती जळलो, भांडी जळली, कापडा जळली, जळला सगळा जळला. पांडू नीट सांग. अरे कशाबद्दल बोलतोस तू? हा खैसून येलस तू? थैस ना साहेबा. हो हो थाईस ना म्हणजे कुठून? मांगराकडसून. हा लोक जमली आहेत थैसर. मांगराजवळ? हा मांगराकडे. मांगर जळला ना. हे बाय मांगर म्हणजे आबांचा घर. जळला ता राग झाली. माधवा काय या? दत्ता चल आपण जाऊन येऊया. आहे मी जाऊन येते. नाही रे मी पण येते. अरे परक्याचा घर हा काय? आपलाच घर हा. आणि ता जळताना मी गप कशी बसू? चल चल चल. दत्त भाऊ जळला जळला. राग झाली या सगळ्याची. घे बाय माझी. अरे घराला अशी आग कशी लागली? ही लागलेली आग नाही, ही लावलेली आग असा. कोणाची अवधसा सुचली रे. हवानी वच्ची एकच आधार होतो, तो पण कोणात बघवलो नाही. हे दोघे कुठे आहेत? दिसत नाहीत. लोकांना दिसले असते ते सांगितलं असतं. काय गेले असतील दोघे जण? आहे मी बघते त्यांका. तू माझा घराकडे जा. अरे पण दत्ता असा कसा जाऊ घराकडे मी? आहे असतील आहे सरच कोणाकडे तरी बसले असतील. मी बघते, तू जा. चल चल आहे चल. अरे पण हे बघ भेटले तर घेऊन येत का? होय जा तू माझा जा. चल चल जा. एवढी रे यार. आबा आबा वच्ची काकी. आबा वच्ची काकी. आबा काही दिसले काय? नाही नाही सांग नाही. आबा वच्ची काकी. माझं घर जळला, माझा संसार जळालो. माझं घर, माझा संसार जळालो. माझं घर जळला, माझा संसार जळालो. माझो काशी थैसरच रावलो. माझो काशी थैसरच रावलो. हो माझं घर जळला. अण्णा नाही माझं घर जाळलं. जळान गेला सगळा.
म्हणजे आऊस बाबूस बेघर झाली, राग झाली या सगळी. भाऊजी हो दत्ता, अरे काल रात्री आबा आणि वच्ची कक्कीचं काही कळलं का? असतील काहीतरी गावात. सगळीकडे शोधलंय, काहीच पत्तो नाही. असतील काहीतरी. गाव सोडून काय जाणार आहे? काय रवला त्यांच्या गावात? या घर होता त्याची पण राख झाली. हळूहळू सगळ्याचीच राख होत. माणसांची राख होत, माणसांमधल्या नात्यांची पण राख होत. असं होक नको. अशी सगळ्याचीच राख झाली तर आपणा सर्वांका एकमेकांचोच आधार असा. किंमत कळूक होई माणसांची. नाती गोती भावकी सगळ्या वया रे. नाहीतर या सगळ्याचो काय फायदो? एक दिवस या वाड्याची पण राख होती. आहे चाय घेवा आणि आबांका शोधूक जावा. आबाक वच्ची घेऊन येवा. या घराचो अंश असत ते. खय असत ती बघा दोघा. सांभाळ. बघूया चल. काय होता बाय? चक्कर. थांब, आणते पाणी. ये बस. बस सावकाश. बघ पाणी आणते, पिऊ. वाईट बस. हे पोरा, तांब्यावर पाणी मिळत? होय. इला पायले चक्कर येली. पाणी पी. घे वाईट पी. बरं वाटतं? सावध हो बाय. बरं वाटतं? पोटात काय नाही ना गो. म्हणून होता तसा. मी खाऊ बघतोय काहीतरी. तू वाईट बसाल रे. इलय मी. रे बाळा, हे वाईट खाऊ. बाकीचं तुकडं गावात नाही. कोल्हा घरात?
औशी काय खाऊ का? गे खाऊ भाकरी भाकर ब्यात हट्टे गो वाईच रे वाईच. पायवाचे गे गे गो भाकरी खा. खा वाईच भाई आणि गस खा. सावधू माझी बाय बरा वाटत बरा. काय अण्णा नाईक? तुझं राग पण माका तुझ्या सोबत चला. माझ्यापासून लांब जाऊन बघितलंस तर मी काय तुका लांब जाऊन देऊच नाही. आता मला या सगळ्याचा कंटाळा आलाय अण्णा. खूप चिडचिड होते माझी. डोक्यात दुखत असला तर चेपून देते. त्यापेक्षा ना काहीतरी घाला माझ्या डोक्यात, म्हणजे या सगळ्यातून मला मुक्ती मिळेल. शेवंता काय बोलतस? मग काय पर्याय माझ्याकडे? मी खूप अपमान सहन केला. आता तुमच्या घरातल्यांनी भर बाजारात माझ्यावरती शेण फेकलं. काय केलं तुम्ही? शेण फेकणाऱ्याच्या घरावर शेकडो शेणे टाकून जाळून टाकले, राख केलंय. अण्णा म्हणजे तुका काय वाटला अण्णा नाही का प्रभात? हो अण्णा, केवढं करता हो तुम्ही माझ्यासाठी? हा, माझ्यासाठी लोकांना मारलं, घरातले दागिने माझ्यासाठी आणले, आणि आता काय घरही जाळलं. अण्णा एवढं सगळं करता ना माझ्यासाठी, मग माझ्याशी लग्न का करत नाही? लग्नाशिवाय सगळा मिळता हा ना, पण मान मिळत नाही ना. तुमच्या घरात माझा अपमान झाला, माझ्या मुलीचा अपमान झाला. आता तो मान मला त्या वास्तूत हवाय. तुमच्या घराच्या सातबाऱ्यावरती नाव हवं, माझ्या मुलीच्या पुढे तुमचं नाव हवं. आणि हे सगळं जर तुम्हाला मान्य नसेल ना अण्णा, तर तुमच्या इतर गुन्ह्यासह मांगर जाळल्याची कबुली ही मला पोलिसांना द्यावी लागेल. हो अण्णा, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. किती राग तू कोणता? आधी लग्न. चला या पौर्णिमे यो चंद्राचं तुकडो कायमचो माझो वयात. खरंच अण्णा? वचन दिलंय.